दरम्यान सलीम कुत्ताबाबतच्या आरोपांचा बडगुजर यांनी इन्कार केलाय। पार्टीमधील बडगुजरांचा साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे। सुधाकर बडगुजर हे सुद्धा पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकले। पाहूया या संदर्भातला लोकशाहीचा हा रिपोर्ट। सलीम कुत्ताबाबतच्या आरोपांचा बडगुजर यांच्याकडून इन्कार। पार्टीमधील बडगुजरांचा साथीदार पोलिसांच्या ताब्यात। सुधाकर बडगुजर ही पोलीस चौकशीच्या फेऱ्यात। सुधाकर बडगुजरांच्या कथित पार्टीचा व्हिडिओवर SIT चौकशी लावण्यात आल्यानंतर नाशिक पोलीस कामाला लागले। पार्टीत बडगुजरांच्या सोबत असलेल्या पवन मटाले याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले। मटाले व्यतिरिक्त इतर दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले। त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही चौकशीला बोलवून त्यांच्याकडे चौकशी करून नक्की काय प्रकार आहे त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कारवाई करणार आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे सध्या आमचा। सुधाकर बडगुजर हा छोटा मासा असून त्याचे लागेबांधे शोधून काढण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली। ची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या सोबत नाशिकचे उबाठा सेनेचे महानगर प्रमुख आजही सुधाकर बडगुजर स्वतःच्या फार्म हाऊसवर नाशिकला त्या सलीम कुत्ताच्या सोबत आणि इतरही काही क्रिमिनलच्या सोबत पार्टी आयोजित करतो। सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्या व्हिडिओबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। सलीम कुत्ताला ओळखत नसून त्याच्याशी संबंध नसल्याचा दावा बडगुजर यांनी केला। तो व्हिडिओ मॉर्फ केला गेल्याची शक्यता बडगुजर यांनी व्यक्त केली। बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। नितेश राणेंनी हा फोटोबॉम्ब राजकीय सुडापोटी टाकल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये आंदोलन केले। यावेळी नितेश राणेंच्या पोस्टरला जोडे मारून भाजप आणि नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दुसरीकडे बडगुजर यांच्या विरोधात शिवसैनिक ही रस्त्यावर उतरले। त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्यावर बडगुजर यांचे फोटो लावून ते जाळून टाकले। हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काही मंडळी होती, जी दुबईत बसून दाऊद त्याचा हस्तक, त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या करता, पार्ट्या जोडता। मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही। शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात, त्यांना तुम्ही बुके देतात, त्यांना पार्ट्या देता। त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं म्हणून हे आंदोलन आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते। सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत। अशा वेळी सुधाकर बडगुजरांच्या मागे SIT लागली। सलीम कुत्तासोबतच्या या फोटोची मोठी राजकीय किंमत बडगुजर यांना मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।